नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंती उत्सवानिमित्त युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, अहिल्यानगर जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वतीने शहरातून जय छत्रपती शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली। यात जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या शाळा, महाविद्यालयांचे 6000 विद्यार्थी सहभागी झाले होते। तसेच जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही पदयात्रा सुरू झाली। प्रारंभी शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली। या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलंकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे उपस्थित होते। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आपण जर पाहिलं तर सकाळी 8 वाजता राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वतीनं आपण जर पाहिलं शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा त्या ठिकाणी आपल्याला पार पडताना पाहायला मिळाला। आणि संपूर्ण देशभरामध्ये आणि जिथे जिथे महाराष्ट्राच्या मातीचा मनुष्य जगामध्ये असेल त्या ठिकाणी तो जयंती साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतो। त्याच अनुषंगाने आमच्या अहिल्यानगर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करताना पाहायला मिळत आहे। सर्वच आमच्या अहिल्यानगर वासियांना मनपूर्वक या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। रेल्वे स्टेशन शिवनेरी चौकी ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नव सहकार युवा प्रतिष्ठानच्या वतीने शक्ती भक्ती देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले होते। यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, नव सहकार युवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संभाजी पवार उपस्थित होते। तर पाहूयात या संदर्भात सविस्तर व्हिडिओ। माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव हा साजरा केला जातो। या वर्षी देखील उद्या होत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला संभाजीराजे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला। त्याकरता आपण सर्वच मान्यवर मंडळी उपस्थित झालेले आहेत। मी आपल्या उपस्थित सर्वांनाच या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। आणि 14 फेब्रुवारीला आपण सर्वजणांनी या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्यांची उद्या जयंती आहे असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावरती जो आधारित यांच्या जीवनपटावरती जो चित्रपट निर्माण झालेला आहे, तर आपण सर्वांनी तो चित्रपट पाहावा अशी आपल्या सर्वांना एक विनंती करतो। त्या चित्रपटाचं नाव छावा म्हणून आहे। त्यांचा इतिहास आपल्या सर्वांसमोर कुठेतरी आला पाहिजे। आम्ही नेहमी सांगतो की या महापुरुषांचा इतिहास हा शालेय अभ्यासक्रमामध्ये असेल, कुठेतरी सार्वजनिक ठिकाणी आपण एखाद्या जनरल नॉलेज म्हणून देखील आपण अभ्यास करतो, फार शेवटच्या माणसापर्यंत तो इतिहास जात नाही। पण या अशा महापुरुषांचा इतिहास जर आपण वाचला तर या महाराष्ट्राची जडणघडणी कशी झाली आणि या महाराष्ट्रामध्ये एक चांगलं एक आज वेगळा आपण महाराष्ट्र पाहतोय, तर तो फक्त आणि फक्त या लोकांच्या योगदानामुळं आज हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे। आणि त्यावेळेसपासून म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तर आज 2025 पर्यंत आज आपण या भारत देशामध्ये सगळे राज्य पाहिले तर सगळ्यात प्रगतशील राज्य म्हणून आजही त्यावेळेसपासून आज 2025 पर्यंत या भारत देशामध्ये फक्त आणि फक्त महाराष्ट्रच आज पुढे आहे। त्यामुळे ही जी देणगी आहे ही ह्या लोकांची देणगी आहे। या लोकांच्या मुळे आज हा महाराष्ट्राची ओळख ही जगामध्ये वेगळी म्हणून झाली आणि देशामध्ये तो प्रगतशील राज्य म्हणून आजही या ठिकाणी कार्यरत आहे। तर म्हणून अशा कुठेतरी महापुरुषांचा इतिहास एक चांगल्या प्रकारे आपल्या सर्वांसमोर आल्यानंतर आपण चित्रपटाच्या रूपात येतो तर तो आपण पाहिला पाहिजे अशी एक आपल्याला विनंती या ठिकाणी करतो। अधिकचा वेळ घेत नाही। सर्वांनाच या उद्या होत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। आज सालाबादप्रमाणे शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। नवसहकार युवा प्रतिष्ठानच्या वतीनं 2 दिवस झाले शिवजयंती उत्सव थाटामाटात उत्सव साजरा करण्यात येत आहे।
नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या उपस्थितीमध्ये रात्री शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। शिवरायांचे विचार शक्ती भक्तीच्या देखाव्यातून सर्व स्टेशनकरांसाठी सर्व नगर शहरांसाठी नवसहकार युवा प्रतिष्ठानने उपलब्ध केलेले आहे। आज या कार्यक्रमासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं तसंच या भागातील ज्येष्ठ बंधू आणि भगिनींच्या वतीनं मोठ्या प्रमाणात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला। शिवजयंती उत्सव ची 21व्या वर्षीय मंडळाची परंपरा आहे आणि शक्तिभक्तीच्या देखाव्यातून एक तरुण पिढीला आवाहन करण्यात येते की रेल्वे स्टेशन परिसरातील ही शिवजयंती अगदी 21 वर्षापासून शिस्तबद्ध आणि शिवरायांचे विचार घराघरात पोहोचवण्याचं काम हे मंडळ करत असतं आणि मंडळाच्या वतीनं सर्व ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक असतील तसंच शाळेच्या विद्यार्थ्यांना व तसंच परिसरातील छोट्या मुलांना खाऊ वाटप करून साजरी करण्यात आली। व आजी माजी नगरसेवक तसेच भैयांवर विशेष प्रेम करणारे या भागातील महिला आणि बंधू भगिनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। मी सर्वांचे नवसहकार युवा प्रतिष्ठान व गुरुदत्त मित्र मंडळाच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि भैयांनी जो बहुमूल्य वेळ दिला मी त्यांच्या मनापासून आभार मानतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदर्श व्यापारी मित्र मंडळ वर्षभर गणेशोत्सव, महावीर जयंती तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत आपली संस्कृती आणि संस्कार जोपासण्याचे काम करतात। अशातच कापड बाजार भिंगारवाला चौक येथे डीजे मुक्त छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। आज शिवजयंतीनिमित्त आपल्या कापड बाजार चौकातील आदर्श व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती मोठ्या प्रमाणात आज साजरी करण्यात आलेली आहे। दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे तिथे गणेशोत्सव आणि इतरही कार्यक्रम 26 जानेवारी महावीर जयंती हे मोठ्या प्रमाणात इथे साजरे केले जातात। लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद या चौकात कापडाच्या चौकात असल्यामुळे असतो। त्याचप्रमाणे गणपती शेवटच्या दिवशी पुढच्या दिवशी पोलीस दादांना एक वेळेचं जेवण आणि वारकऱ्यांना दिंडीच्या लोकांना जे जेवण आपण मिष्टान्न भोजन असं आपण विविध उपक्रम आपण साजरे करत असतो। शिवजयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।